नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये कोल्यू ब्लॉग. तर आज आपण चाललो आहे कारल्याचा जो पावा आहे यावर्षी 2026चा, त्या आपल्या जागा बघायला चाललो आहे. आपल्या जागा काल पंच गेलेत आमचे, काल शनिवार होता, काल पंच गेलेत आणि आज रविवार आहे. आज आम्ही चाललो आहे, गावातले पोरं आहेत बरीच आणि सगळं आम्ही आयोजन करणार आहोत. कसं काय म्हणजे आमचं पालखीचं आयोजन कसं असेल, मंडप वगैरे सगळा कुठं असेल, सगळे ते प्री प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही चाललो आहे. समोर इको आहे बघा, समोर निघाले सगळे. भावेश आहे, राहुल आहे, रोहित आहे. रोहित पण आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट हायवेने जाणार आहोत. तुम्हाला डायरेक्ट जाऊन तिथे भेटतो. चला, राहुल कुठे चालला होता? कारल्याला. डायरेक्ट कारला. सूरज आपल्याबरोबर सूरज पण आहे. आपल्या मंडपचा एकदम एक्का. मी बघितलं असेल दरवर्षी मंडप कसा असते सूरजचा, आणि यावर्षी पण थोडे तसंच काहीतरी युनिक आहे. रोहित, आपल्या रोहितची गाडी कोणती? रोहित, विनोद. चला मित्रांनो, आता गाडी काढतोय आपण. आता डायरेक्ट थेट निघणार आहोत. मग डायरेक्ट रस्त्यात घेतो. मित्रांनो बघा, गावातले सगळे महिला. टेम्पो जाऊन दे का असं यायचं का? बघा, राजस्थानची गाडी आहे आणि आईच आपलीच आहे. माझ्या गाडीची साठणी. साठणीचा काय बोनस आहे का नाही कारल्याचा? वाक्य देणार आहे त्याला. वाटतं काय झालं मग वाक्य मागतात द्या. चार म्हणजे सुरमईचा गाडा देणार आहे त्याला. काढलेला जावाला त्यानं बोनस दिलं हो. वाक्याने बोनस दिले. मित्रांनो, आता पोहोचलो आम्ही आमच्या खंडाळ्याच्या घाटामध्ये होतो मी. आणि समोर इथं बघा विला आहे, आयशा विला ना रे. थांबे थांबता. तर मित्रांनो, आता आपण आलोय गाडी बघायला. ही गाडी विकत घ्यायचा विचार चाललाय आमचा. गाडी विकत घ्यायचा विचार चालू आहे. होय बघा मित्रांनो, ही हॉन्टेड कार. हे बघा हे मित्रांनो, ये भावेश, कम ऑन. बघा मित्रांनो, ही हॉन्टेड कार. ते आयशा विला आपण आतमध्ये विल्यामध्ये पण चालू आहे. इथंच कपडे पडले पाहिजे. सूरज घ्यायचा कारल्याला बुक करायचं आहे. आईच्याकडे बुक करायचं अलग तर विचार दिला तर गाडी रातचे कोण नाही तिथं. अरे ये चल राहुल, कसं वाटतं इथं आयलं? फोटो कर राहील. हा, हे रोल्स रॉयस आहे ना?
रोल्स रॉयस इंजन बोलले मित्रांनो, या गाडीची एक स्टोरी आहे ती तुम्हाला युट्यूबला बघायला भेटेल. बऱ्याच चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले सगळ्यांनी बघा. हॉन्टेड कार इन लोणावळा. आता निघालो गाडी बघून आपण. समोरचा आयशा विला आहे तो. हॉरर स्टोरी आहे याच्या मागची, तुम्हाला युट्यूबला बघायला भेटेल म्हणजे. आणि बघा इथं आपले आई माऊली. काय काय भूताला घाबरायचं आहे? काय राहुल काय घाबरायचं आहे? आपले आई माऊली आहे. आपले आई माऊली आपले पाठीचे आहे. आपलं देवला चित्रवित्र मस्त काढलं इथं. याची एक स्टोरी आहे ना, हे काय नाही राहुल, एक स्टोरी आहे ना काय रे. पहिले इथे इंग्रजांच्या काळामध्ये एक राजा होता. हॉटेल का बंद पडलाय त्याच्यामुळेच ना. नाही, चिकन लेग पीस चिकन लेग पीस कच्चे भेटतात का राहुल? मित्रांनो एक स्टोरी यायची माग की पहिले काहीतरी एक राजा होता इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्याने काहीतरी स्वतःला काहीतरी चालून घेतलं असं काहीतरी स्टोरी आहे इथं. मग तो जोडपा आहे ना त्या गाडीमध्ये निघते रातची. बरोबर आहे सुरत? काहीतरी असं ऐकलेलं आहे मी. रातची निघते, रातची पण येऊ आपण. रातची हिंमत न होणार बाबा. बाबा रोहित येशी का रातची? डायरेक्ट आपण चाललोय कारल्याला. तर आजारी मारी माते की आता आपण पोचलोय फायनली कारल्याला. आपल्या आईच्या दरबारी आपण पोचलोय. काय माऊलीचा आपली तुम्हाला मेन गोष्ट आपली जागा दाखवते यावर्षी. आपली जुनी जागा आहे ना, ती जुनी जागा आज आपण सगळ्यात नियोजन करणार आहे. सगळं मंडपचं करणार आहे आणि आपलं कसं काय डेकोरेशनचं वगैरे काय करायचं आहे, सगळे स्टेज वगैरे ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये. आणि मेन गोष्ट आपली जागा, जुनी जागा आहे तीच आपल्याला बघायची आहे. आणि सगळे साफसफाई 2-3 दिवस झाले. पंचकमिटी आमची इथंच आहे. 2-3 दिवस झाले पंचकमिटी इथंच आहे. आणि आता डायरेक्ट आता जागेवर जाऊन भेटतो. काय माऊलीच्या भाविक आईचे भक्तीजनच असतात. आपण काढला आणि आपली जुनी जागा बघा. इथं या आपल्या रूम आहेत आपल्या समाजाच्या कारल्याच्या. आणि ही आपली अख्खी जुनी जागा आहे बघा. सगळ्या जागेचं काम चालू आहे मस्त. सगळ्या JCB वगैरे पण लावलं आपण. जागेचं अख्खा काम चालू आहे बघा. आपला जुना पावा आपल्या इथंच बघा. बस मित्रांनो, ही बिल्डिंग फक्त नवीन झाली. रोहित ही बिल्डिंग नवीन झाली ना त्याची त्या बॉर्डर लाईनचे काय आपलं होईल. आणि इथं बाथरूमांचं पण काम चालू आहे. ए भाई कभी होगा? अरे हो जाएंगे ना. बघा बाथरूमचं काम चालू आहे इथं. 3 संडास बाथरूम बांधले नवीन. आणि बघा ही जागा तुम्ही बघितली असेलच, आपली जुनी जागा मस्त. मागं पण इथं इथं पण आपल्या सगळ्यांचे झोपडे इकडे असतात. आणि आपला झोपडा तिथं असतो दरवर्षी मित्रांनो. याच्या मागं हे सगळी जागा. आता आपण वरती जाऊतो ना. सगळं काम चालू आहे.
रूम सगळं कलर पेंटिंग वगैरे सगळं चालू आहे मित्रांनो काम. नवीन रूम करतात आता. पेंटिंगचं काम चालू आहे पूर्ण. आलो वरून दाखवतो. समोर बघा आपल्या आईचा डोंगर. हा हो दाखवला. बाथरूमचं पण काम चालू आहे. तुम्ही बघितलं तुम्ही मागायचे मित्रांनो. आता जाऊ वरती आपण. सुरत कसं वाटतं आपण आता आपण मला वाटते 4-5 वर्षांची आपल्या जुनी जागेवर बसणार आहोत ना. जुनी जरा फिलिंग येते आम्हाला बरं वाटते. सगळं पंच कमिटी आहे आपल्या गावातले पोरं पण आहेत मित्रांनो. जेवणाची तयारी तर मित्रांनो चालू आहेत आमची सगळी. ऊन पक्का आहे कारल्याला. बेकार ऊन आहे बेकार. राहुल आईच्या का ऊन आहे. ऊन पक्का बेकार ऊन आहे. पक्की तयारी करून या तुम्ही. थंडाच्या बाटल्या लागल्या तुला दुसरा बाटल्याला का थंडाची बाटल्या जास्त आहे ना. पक्का ऊन बेकार ऊन आहे. आम्ही आता समोर बघतो. आम्ही सगळे आमची प्लॅनिंग चालू आहे. तुम्हाला प्लॅनिंग सांगू शकत नाही काय रे. हे प्लॅनिंग सांगू शकत नाही. तुम्ही डायरेक्ट बघा. हा 25 कला 22 मार्चला दिसेल त्याला. 22 मार्चला दिसेल तुम्हाला काय काय स्टेज स्पीच काय आहे ते काय काय तुम्हाला सगळं समजेल मित्रांनो. असे आता बघा आणि नंतर बघा. नंतर बघा ना. आता कसं बघा आणि नंतर कसं ते पण बघा. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे आपलं. तर मित्रांनो आता आपण आलो कारला. तुम्ही बघायचे बघितलं आणि आपली सगळी तयारी पण चालू आहे. सगळं प्लेन करतात सगळं असतं. आणि आपल्या जुन्या जागेवरती आपली पालखी राहतात यावर्षी. आणि आपले सगळे गावातले आपले पंच कमिटी आकाश भाऊजी पण आहेत. आणि सोपन दादा सूरज आपल्या सुभद्रा मंडप डेकोरेटर्स. दरवर्षी तुम्हाला काही ना काही नवीन अंदाज तुम्हाला बघायला भेटते. आणि आपले सोपन दादा पण आहेत आणि आकाश भाऊजी पण आहेत आपल्या गावातील पंच कमिटी. आणि अजून रामाका यांनी पंच कमिटी जवळजवळ तीन दिवस इथं वस्तीला आहे. मला वाटते 3 दिवस वस्तीला होते. सोपन दादा यावर्षी कसा आपला अंदाज आहे. आणि यावर्षी 2026ची आपली मानाची पालखी पनवेल कोलिवाड्याची कारल्याला येणार आहे 25 तारखेला. प्लॅनिंग भरपूर होती यावर्षी पण जरा आपल्या समाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे यावर्षी आपण थोडा समजून घेणार आहे. कमिटीची पण जरा आठ आहे थोडीशी. यावर्षी जरा थोडक्यातच तुम्हाला बघायला भेटेल. यावर्षी जरा चांगला भेटेल. तर आमचा तोडकाच असते पण ते एकदम जल्लोष असते. यावर्षी नवीन काय आहे सोपन दादा. नवीनचा अजून काय आयडिया नाही. आणि सूरज दादा आपल्यासोबत. सूरज दादा दरवर्षी आपल्याला नवीन आपल्याला तुझा सगळा मंडपचा डेकोरेटर आहे तो आपल्याला डेकोरेशन बघायला भेटत असते. यावर्षी तुझे काय प्लॅनिंग आहे. नियोजनासाठी आलं सर्वात जमले सर्व आता बघतो कसं काय प्लॅनिंग कसे काय करायचे कसं काय हे बसवायचा कसं काय बजेटच्या प्रमाणे सर्व बसवायचं. यावर्षी भरपूर आहे पण आता बजेट निसवाने बसवायचं आहे सर्व. बजेटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आपल्या गावाचा थोडासा प्रॉब्लेमच्या हिशोबाने आपण चालणार आहे यावर्षी. पण नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल काय जे काय ते आपला एकदम रोकटोक असते. पण बघायला नक्की या. पण चांगला ते बघायला येणार नाही ते व्हिडिओ मध्ये बघतील. ज्यांना बघायला येतं ते बरोबर येतील मित्रांनो. हा रूमचे ते सगळं दाखवा ब्लॉग मध्ये. आपल्या रूमचे कामे पण बघितले तुम्ही. आणि यावर्षी प्लॅनिंग आमचं जरा आहे चालू आहे थोडा गनिमी गावा पद्धतीने सगळं आमचं चालू आहे आमचा. आणि तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. आणि आता बघितलं आपण सर्वांच्या रिॲक्शन कशा होत्या. आणि आता आम्ही चालू जरा पुण्याला चाललो आहे. पुण्याला थोडं एक काम आहे आमच्या पालखी संदर्भात थोडं काम आहे. रोहित पुण्याला जायचं ना आपल्याला. जाऊ 2 वाजता 2-2:30 वाजता आम्ही पुण्याला जाणार आहोत जेवण करून. थोडं रोहित पालखी संदर्भात आहे ना आपलं फटाक्यांचं काम आहे. आणि आम्ही पुण्याला जाणार आहोत. काय यावर्षी आपलं डेकोरेशन पण झालं साधं आहे. एकच आहे यावर्षी. एकच डेकोरेशन आहे ना. तो यांच्याकडे आहे निखिलेश सोमा. अच्छा महेश आमचा नाही त्याच्यामध्ये. अच्छा सोपन आणि आम्ही यावर्षी डेकोरेशन मध्ये हात घालत नाही. निखिलेश अध्यक्ष आहे डेकोरेशन. निखिलेश महेश कैलास आणि गोमा. ओके त्या चौघांनी डेकोरेशनचा बघलाय. काय नाही पण ते काय माहिती आहे का
तर आम्ही जो डेकोरेशन वगैरे काय केलं ना तो कोणता झंडावर काय होत नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही जसं थोडक्यात करता येईल त्या हिशोबाने करू आणि चांगलंच करू म्हणजे तुम्हाला आवडत असंच करू आणि तुमचं थोडा मला आम्ही लोकांच्या मनोरंजनासाठी करतो पण काही जण जरा त्याचा गैरसमज होते त्या काही लोक. त्याच्यामुळं मग आम्ही यावर्षी ठरवलं का सोड आपण करू पण साधा करू. येस मित्रांनो, नक्की तुम्हाला आमचा जल्लोष बघायला भेटेल यावर्षी सुद्धा. आणि बाकी सगळे तयारी चालू आहे. तुम्ही गावात पण आमच्या सगळ्यांची तयारी चालूच आहे. ड्रेस, टी शर्ट. आणि मित्रांनो एक गोष्ट आहे, 10 तारखेला आपल्याला टी शर्टचं अनावरण सोडलं आहे. 10 तारखेला यो ब्लॉग त्याच्या आधीच पडेल. नक्की तुम्हाला 10 तारखेला मंगळवारी रात्री 8-8:30 वाजता आपल्या झरीमध्ये आईच्या मंदिराजवळ या. नक्की सभागृहामध्ये पनवेल कोलिवाडामध्ये नक्की तुम्हाला टी शर्टचा सोहळा बघायला भेटेल. चला कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो. मित्रांनो आपण आलतो वरती. आपल्या वरचा हे आहे पूर्ण हॉल वरचा. रामाका जेवण करते. रामाका काय बनवलं आपल्याला? हा रामाका 3 दिवस आहे मस्त चांगलं बरोबर. आणि आपल्या गावातल्या गडी पण आणतात ना काही. ओके आता जेवायला काय बनवलं आपल्याला? मटन आहे बघा मित्रांनो. मुंडी बनवली सगळं सामान्य. इथं भात पण झालेलं आहे. भात सगळं केलेलं आहे. मुंडी आणि भात आता आपण जेवण करणार आहोत. ओके रोहित आली काय? नाही आपल्या गावातलं कोण व्हिडिओ बघते डोकरीला ओळखले असेल. अजून आहे डोकरी. मावशी बरी आहेस ना? डोकरी अजून आहे. हे बघ आजी अजून ताटास. तर मित्रांनो आता आपण बघितलं आपल्या कारल्याच्या जागाचा. सूरज आता आपण कारल्याच्या जागाचा आपण सगळं ओके केलंय. आणि आता आपण कुठे चाललोय? हा आता मित्रांनो आता आम्ही चाललो आता माहेर घरचं सगळं. आता सगळं कसं आहे काय ते करायचं आहे मंडपचं आयोजन. आणि माहेर घरचा पण सर्वे करू जाऊन. इथला ऑलमोस्ट आपण केला सगळा कव्हर. नाही विषय. तर मित्रांनो हा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आणि आता तुम्हाला माहेर घरा डायरेक्ट नेतो. माहेर घरा आता मी माहेर घरा दाखवतो आपलं कसं काय यावर्षी कसं आपला नियोजन असेल जागेचा. आणि कसं आपल्या टेम्पो सगळं राहते. आणि कुठं स्टेज असेल पालखीचा तो पण डायरेक्ट माहेर घरा. आता डायरेक्ट माहेर घरा जायचं आपल्याला. येस तर मित्रांनो गाडी काढली आता माहेर घरा जाऊ डायरेक्ट. आणि दाखवतो तुम्हाला माहेर घरी कसं काय. कंटिन्यू राहतो. आई तुझ्यावर भरोसा हाय, माझा तुझ्यावर भरोसा हाय, आई तुझ्यावर भरोसा हाय. मित्रांनो फायनली आता पोहोचलो आपण माहेर घरा पोहोचलोय. आणि हे बघा रोहित बघा कॅप आता समोर होतो आपण तिथं काढलेला. आणि आता आपण आलो माहेर घरा. ही जागा आपली माहेर घरची. मग सगळं इथं मंडप बिंडप आता करणार आहोत आपण. ऊन बेकार ऊन जाम बेकार ऊन आहे मित्रांनो. तर आपल्याला यावर्षी जरा सर्वांनी काळजीच घ्या. मी तर आपल्या गावातल्या सगळ्या पनवेल कोलिवाड्याच्या नागरिकांना विनंती करतो की सगळ्या उन्हाच्या हिशोबानंच आपल्याला यावर्षी जत्रा करायची आहे. म्हणजे पक्का बेकार ऊन आहे. सगळ्याचं प्लॅनिंग चालू आहे इथं आमचं. आम्ही तर प्लॅनिंग तुम्हाला दाखवू शकत ना ब्लॉगमध्ये. तर ते कंटिन्यू राहा. बघा मित्रांनो समोर आपलं माहेर घरचा चालला आहे. राहुल गेल्या वर्षी कुठे होती पालखी आपली? गेल्या वर्षी हा ह्याच्या मागं होती. ती नवीन आलाय. समोर जो तला माहिती या तल्याला आपली त्याला तिथून फिरून आपल्या इथून अशी पालखी जाते आपली. आणि समोर आपलं मंदिर आहे. समोर झाडाच्या मागे दिसत असेल मंदिर तुम्हाला. आपलं
देवाची भेट घ्यायला जेव्हा आई जाते आणि समोर मंदिर आहे, मंदिरात पण जाणार आहोत आपण पाय पडायला. समोर बघा राहुल येऊन आहे का काय आहे? मी पावसाळ्यात म्हणून छत्री आणली मी बघ. राहुल बोलते दिसायला असं दिसेल ना, पण ते क्रॉस होणार. एंट्री मारली तरी काय फरक पडणार आहे. एंट्री जर चला मित्रांनो, आता आम्ही इकडे सगळं मोजमाप घेतलेलं आहे माहेरघरचं सगळं मोजमाप घेतलं. आता आम्ही चाललो मंदिराजवळ, त्या जर काही लोकांना भेटायचं आहे आम्हाला. आणि इकडं पण मस्त जबरदस्त प्लॅनिंग केली आम्ही, तुम्हाला समजेलच ते आता कारल्याचं सगळ्या ब्लॉग्समध्ये चांगलं प्लॅनिंग केले. राहुल राहिला मित्रांनो, जाता मंदिरात जाऊ आपण, दर्शन घेऊया आपण. मान देतो पहिला आई तुझा भैरीनाथ देवाला. क्या बात. मित्रांनो आलो आम्ही भैरवच्या मंदिरात. काल भैरव प्रसन्न आपल्या आईचे लाडके बंधू, आपल्या एकविराचे छोटे भाऊ ना सोबत, आपल्या आईचे छोटे भाऊचे मंदिर आहे. पहिली पालखी आपली इथे येते ना सोबत. आता आपल्या पनवेलवरून पालखी निघते ती पहिली इथे येते, म्हणजे 22 तारखेला नाथची पालखी इथे येईल आपली ना. त्यानंतर मग 22ला 23ला आपली, हा बरोबर 24ची 25ला धकाली काढल्या. तेव्हा आपली एकविराची पालखी सोडा तुम्हाला 25ला बघायला भेटेल. 26ला रामनवमीला आणि आपला 27ला मानपान. मित्रांनो आता आम्ही निघालोय माहेर घरावरून पण प्लॅनिंग केली. सोपन दादा कशी प्लॅनिंग झाली माहेर घरची आपली? माहेर घरात थोडा वेगळंच बघायला मिळेल ना सगळं जल्लोष, एकदम जल्लोष मध्ये सोडत माहेर घरा. तर मित्रांनो आता आपण मित्रांनो घेतले. तर आता आपण आलो. रमाका झालं का जेवण? येस मित्रांनो, पण डिश आणायला गेलतो आम्ही माहेर घरच्या. आता आलो डिश घेऊन आलो एका ना. मित्रांनो आता जेवायला जाऊ आपण. जेवायची तयारी चालू आहे सगळी. राहुल जेवायला जायचं ना आता? राहुल तर माहेर घरची प्लॅनिंग पण दाखवतो आपला सुरेश दादा. आता सगळं पंच कमिटी ना जेवण चालू आहे. जेवण झालेलं आहे. आता जेवायला बसतो आता आपण. मित्रांनो आता जेवायला घेतलं आपण. मुंडे आहे आणि भात आहे. आता त्याला जेवायला बसतो आपण. कांदा लिंबू सगळं आहे. त्याला तुम्हाला जेवण भेटतो डायरेक्ट. तर मित्रांनो आता जेवण झालं. राहुल कशी होती मुंडी? पंचामी खतरनाक केली ती मुंडी ना राहुल. बघा मित्रांनो इथं आमची जेवण झाले. रामाका जेवण घे तू. हे रामाका जेवून घे. कधीपासून उभा आहे रामाका? खरोखर मग बघा रामाका मंगळपासून कंटिन्यू उभा आहे. आणि आकाश भाऊजा आत्ता जेवण बसलाय. आणि बघा पूर्ण सपाट करून घेतला रामाकाने. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. इथून आता आतमध्ये आपण आलो. हे बघा इथं बघा रामाका इथं कंटिन्यू उभाच आहे रामाका. आता रेसिपी इथं आलाय. आणि परत आपले झोपडे असते बघा मित्रांनो. परत मागे इथपर्यंत तो नीला तुम्हाला समोरचा घर आमचा इथं राहतो. JCB मला आवाज येत नसेल तुम्हाला जास्ती. रोहित झाला का जेवण? झाला ना? खतरनाक होते ना मित्रांनो. झाला जेवण आमचा आता सगळा. आणि आता निघतो आम्ही. जरा पुण्याला जायचं आहे, थोडा काम आहे. पुण्याला जायचं आहे थोडा कामानिमित्ताने. पालखीचाच काम आहे जरासा. रोहित आता कुठे जायला? पुण्याला ना?
पुण्याला जायचं होतं पालखीनिमित्त, पालखीचं काम आहे त्यानिमित्ताने चाललो पुण्याला. मित्रांनो पूर्ण सपाट केला इथं बाथरूमचं काम चालू सांगितलं तुम्हाला मगाशी. गाण्याचं पण जाम मेहनत चालू आहे. 2-3 दिवस झाले ना गाण्याला. 4 दिवस संकेत 4 दिवस झालं फुल मेहनत चालू आहे. बघा इथं बघा इथं JCBचं काम चालू आहे कंटिन्यू. मित्रांनो म्हणतो पंच कमिटी आहे ना कंटिन्यू इथे उभी आहे. 2-3-4 दिवस झाले कंटिन्यू उभी आहे पंच कमिटी. सगळं साफ करून घेता नाही आहे, सगळं साफ करून घेतात. बघा मित्रांनो भावेश कंटिन्यू पंच कमिटी उभी आहे इथे. पंचकमिटीचं यावर्षी अतिशय उत्तम प्रकारे काम आहे आणि मागचे 2 आठवडे झाले पंचकमिटी इथेच आहे. शनिवार रविवार शुक्रवार शनिवारावर त्यांचं 3 दिवस कंटिन्यू काम मुक्काम असतो आणि चांगल्या प्रकारे आपण पवा बसवण्यासाठी चांगली ते व्यवस्था जाम मेहनत करतात. नक्की मित्रांनो तुम्ही बघितलं ब्लॉगमध्ये कशा प्रकारची सोयी सुविधा आम्हाला म्हणजे पंचकमिटीतर्फे पुरवल्या जातात दरवर्षी. आणि यावर्षी सुद्धा पंचांनी त्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघतोय पुण्याला जायला. पुण्याला पण पालखी निमित्तानं थोडं काम आहे. JCB मध्ये आवाज येत नसेल नाही तुम्हाला तर डायरेक्ट आता पुढच्या प्रवासाला तुम्हाला भेटतो. बघ कशी बसली माणसा. गजादा जय एकविरा. तर मित्रांनो बघा इथं आता फटाका घ्यायला आलो आम्ही. विक्रांत फटाका पुणे. मित्रांनो पुण्याला आलो मागाशी आम्ही. पुण्याचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही इथं पुण्यामध्ये आलो आहे. इथे विक्रांत फटाका म्हणून आहे. अनिल पुण्याचा सगळं रोड आहे इथे. पुणे पुणे बघा आलो आता आम्ही पुण्याला. इथं पुढंच दगडूशेठ वेळी इथं गणपती मंदिर आहे. इथं बघा पुणे पिंपरी चिंचवड. कितीला 688 नाही कायला. तर मित्रांनो आत्ता गाडीत होतो आणि आत्ता जस्ट आलो पुण्याशी आणि आत्ता गाडी उतरलो घाटाच्या आणि आता खोपोलीत थांबलो जेवायला आम्ही. कुठल्या रोहितने आणल्या कुठल्या धाबा निकलेश काय आहे कुठं आहे शाही दरबार. शाही दरबार तर मला तुम्ही या जेवायला तुम्ही पण बसतो आम्ही जेवायला बघू कसं काय. तर मासाळ डोसा वेगळी खावा ना तुम्ही.